दापोली कोकणात मान्सून सक्रिय झाला असल्याने जिकडे तिकडे रस्त्याला भगदाड खड्डे पडल्याने नागरिकांना मात्र आपली दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरून येताना या खड्ड्यांचा त्रास होत असल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही काही आज नगरपंचायत समोरील खड्डे जे आपल्याला दिसत आहेत रस्त्यालगत, याच खड्ड्यांमध्ये मागील काही 2-4 दिवसामध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांची अपघात होण्याची शक्यता होती. मात्र नागरिकांच्या मदतीने हा अपघात टाळला. अनेकदा या संबंधित दापोलीतील सरकारी अधिकारी यांना तक्रार देऊनसुद्धा नागरिकांना कुठच्याही प्रकारे योग्य उत्तरे मिळत नाही. रोजचा हा प्रवास अगदी किती घातक आहे आपल्याला रस्त्यांना खड्डे पडले याच्यावर दिसण्यात येत आहे. याच खड्ड्यांसमोरील काही कॉलेज आहेत, कॉलेजच्या स्कूल बसेस मुलांना घेऊन आपापल्या घरी सोडतात. यांचीसुद्धा तक्रारी आहे की लवकर रस्त्याला हे भगदाड खड्डे पडले आहेत. आम्हाला मुलांना त्यांच्या आईवडिलांशी सोडत असताना यातून गाडी कशी बाहेर काढायची हाच आम्हाला मार्ग कळत नाही. समोर येणारी ट्रॅफिक व बुरवंडी चेक नाक्याकडनं येणारी ट्रॅफिक यांच्यातून गाडी बाहेर काढताना आम्हाला ह्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. जेवढे लवकर होईल शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे व दापोलीतील रस्ते सुधारण्याबाबत लवकर कारवाई करावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. या संबंधित आम्हाला आज सलमान शेख यांनी दापोलीच्या पडलेल्या खड्ड्यांबद्दल यावर कोणती योग्य कारवाई व्हावी याबद्दल आपली प्रतिक्रिया देताना मग ते म्हणाले, आज आपण पाहिला तर दापोली पेट्रोल पंपाच्या समोर हे खड्डे जे पडलेले आहेत त्यात जीव धोका टाकून लोक प्रवास करत आहेत. शासनाने देखील याचा दखल घ्यायला पाहिजे. ती दखल घेत दिसत नाही आहे. शासनाने ही दखल घेतली पाहिजे, कारण की या स्पॉटला ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत, खूप आहेत. शासनाकडनं काय मदत लवकर व्हावी असं वाटतं तुम्हाला? शासनातर्फे मदत व्हावी, कारण की आपण पाहिलं तर बरेच वर्ष हा रस्ता रखडलेला आहे आणि त्यामुळं आपण जर का दुरुस्ती नाही करत असाल तर हे आपल्याला अपघात आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत, यापूर्वी देखील झालेले आहेत. तो शासन दुर्लक्ष करते. आता कोणामुळे कशामुळे ते आपल्याला माहीत नाही, परंतु आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे. कारण की उद्या ॲक्सिडेंट झाला तर मग त्याचं प्रशासन हे जबाबदार राहील का असा प्रश्न आम्हाला पडतो. दापोलीमध्ये आज कित्येक वर्षापासून विकासाच्या नावाने अनेक कामे केली जात आहेत. त्याचपैकी रस्त्यांची कामे कुठल्याही प्रकारे योग्यरीत्या न केले जात असल्याने दरवर्षी आपण पाहतो की दापोलीमध्ये मान्सून सुरू झाला की रस्त्याला खड्डे पडायला सुरुवात होते. उन्हाळ्याचा आपण सुद्धा बघितलं तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी खड्डे पडलेलेच असतात. या संबंधित नगरपंचायत PWD यांना तक्रार केली असता खड्डे तात्कालीन ते उन्हाळ्यामध्ये बुजवून देतात. मात्र त्याच्या 8 दिवसांनी रस्त्याला आपण वापस बघितलं तर रस्त्याला खड्डे पडलेले असतात. शासनाचा पैसा मिळतोय, पण तो शासनाचा पैसा जातोय कुठे? एक तर आम्हाला योग्य रीतीने दापोलीमध्ये रस्ते प्रवाशांना त्रासदायक आहेत. एकीकडे विकासाच्या कामाच्या नावाने नागरिकांना फसवले जात आहे, तर दुसरीकडे आपण पाहत आहे की जे ते आता दापोलीतील आमदार खासदार असतील हे राजकारणामध्येच गुंतलेले आहेत. मात्र पर्यायी दापोलीतील विकासाच्या नावाने रस्त्यांच्या बाबत कुठचाही विकास झालेला नाही हे आम्हाला दिसण्यात येत आहे. विशेष प्रतिनिधी सलमान शेखसह विद्यावंदन न्यूज दापोली.